भाग बघावा, मंत्रालयापासून सुरुवात करावी आणि पूर्ण महाराष्ट्र आम्हाला जलमय आणि चांगला लोकांना दूषित पाणी मुक्त मिळावा हीच मी अपेक्षा करते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। श्री जयंत पाटील। अध्यक्ष महोदय, सुधीर मुनगंटीवार, भवनी, प्रवीण दटके, मोहन मते यांनी अल्पकालीन चर्चा जी केली आहे त्यासाठी मी बोलण्यासाठी उभा आहे। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातले चित्र अतिशय गंभीर आहे आणि कदाचित यापूर्वी एवढी गंभीर वातावरण परिस्थिती गेल्या 10 वर्षात तरी एवढी गंभीर कधी नव्हती। अध्यक्ष महोदय, 1 ते 15 जूनमध्ये फक्त 26% पाऊस झाला आणि घाईघाईने सरकारला सांगावं लागलं की पेरणी काही करू नका। मागच्या वर्षीच्या तुलनेने पाऊस पडला नाही, ऊन प्रचंड वाढलं आणि त्यामुळे पाणी साठा कमी झाला। महाराष्ट्रात आज एकही जिल्हा नाही की जिथं पाणी टंचाई नाही। आमच्या कोयना नदीच्या कोयना धरणामध्ये 8 TMC 9 TMC पर्यंत पाण्याचा साठा खाली आला। यापूर्वी मला नाही वाटत की कधी एवढा खाली पाण्याचा साठा आला असेल। जून 26 मध्ये धरणांचे महाराष्ट्रात वेगळी परिस्थिती होती। मग काही ठिकाणी 24%, काही ठिकाणी 25%, 23%। मागच्या वर्षी अध्यक्ष महोदय 31%, 32% साठा होता, तो यावर्षी 23%वर आला। म्हणजे नियोजन बरोबर नाही, कुणाचं लक्ष नाही, पाणी कंट्रोल योग्य वेळी केलं नाही आणि आज जे 7-8% कमी पाणी आहे त्याची जबाबदारी सरकारच्या चुकीच्या नियोजनाकडे जाते असं मला वाटतं। अध्यक्ष महोदय, यात पुणे विभागाची सगळ्यात जास्त गंभीर परिस्थिती आहे। फक्त आता 14.41% साठा आहे। तुम्ही ज्या शहरात राहता अध्यक्ष महोदय, पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या धरणातल्या पाण्याचा साठा बघितला तर पुणे शहराला, पिंपरी चिंचवडला पाणी कुठून द्यायचं हा प्रश्न पुढच्या काही दिवसात जर पाऊस आला नाही तर निर्माण होण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगर विभागात, मराठवाडा विभागात देखील 27.46%, नाशिक विभागात फक्त 25% साठा उरलेला आहे। आणि अध्यक्ष महोदय, आता जवळपास 915 गावं आणि 2579 वाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय असं वृत्त प्रकाशित झालं। अध्यक्ष महोदय, टँकर पुरवण्याची संख्या आता मराठवाड्यात एकट्या 119 वरून 244 वर गेली। 194 वरून टँकरची संख्या 413 झालेली आणि ताब्यात घेतलेल्या विहिरींची संख्या 468 पासून 1329 झालेली आहे। आता सुरुवात आहे आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, खरीप पेरण्या रखडलेल्या आहेत, विहिरी कोरड्या पडलेल्या आहेत, तलाव वाटलेले आहेत, धरणातील पाणी साठा चिंताजनक पातळीवर पोहोचलेला आहे, जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न तयार झालेला आहे। अध्यक्ष महोदय, सगळीकडे शासनाने आता पाणी पुरवठा कमी केलाय। ठाणे, पुणे, मुंबई या ठिकाणी पाणी कपात सुरू केली आहे। सरकारने आदेशच काढलाय की शेतीसाठी पाणी आता काही देऊ नका म्हणून। पिण्याच्या पाण्याला प्राधान्य फक्त देण्याचं धोरण सरकारने जाहीर केले। शेतकऱ्यांनी मात्र अध्यक्ष महोदय, ज्या ठिकाणी पेरणी केली, पाणी माहीत नव्हतं लोकांना म्हणून पेरणी केली, त्या ठिकाणी लोकांच्या ते पेरणी सगळी वाया जायला लागलेली आहे। ती एक गंभीर समस्या महाराष्ट्रात तयार केलेली आहे। आता काही ठिकाणी अध्यक्ष महोदय फार गंभीर घटना व्हायला लागल्यात। नंदुरबार जिल्ह्यामध्ये 3-4 किलोमीटर महिलांना, आदिवासी महिलांना हंडे वाहून न्यायला लागतात। सततच्या श्रमामुळे महिलांच्यावर देखील शारीरिकदृष्ट्या गंभीर समस्या निर्माण झालेल्या आहेत आणि त्यामुळे त्यानंतर सरकारने टँकर पाठवायला सुरुवात केली। अध्यक्ष महोदय, निसर्गाला दोष देऊन फक्त चालणार नाही, जलसंधारणाची अपुरी कामं आणि अध्यक्ष महोदय त्याचबरोबर भूजलाचा अनियंत्रित उपसा, जलवाहिन्यांची गळती, नदी नाल्यांचे अतिक्रमण, दीर्घकालीन नियोजनाचा अभाव यामुळे ही स्थिती आहे। साहेब, अध्यक्ष महोदय, जमिनीला एवढी किंमत आहे की नदी नाले सामान्य माणसांनी लोकांनी ठेवले नाहीत। नाला दिसला शेजारी माझी जमीन असली की तो नाला रेटलाच मी। त्यामुळं महसूल विभागाने आपले नाले आणि नॅचरल कंडिशन तशाच ठेवायला कोणतेही कष्ट घेतले नाहीत। आधी तहसीलदार, प्रांत हे देखील घाबरतात, कारण वरनं कुणाचा तरी फोन येईल
त्यामुळे सगळे नदी नाले ओढे सगळे आता हळूहळू आकुंचन पावायला लागलेले आहेत आणि आमचं अतिक्रमण वाढलेलं आहे. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे कोयना धरणाने एवढा तळ गाठलेला आहे की पूर्वी एक बामनोली गाव बुडलेलं होतं. आता ते बामनोली गाव पहिल्यांदा 74 वर्षानंतर पहिल्यांदा दिसायला लागले लोकांना. एवढं पाणी खाली गेलेलं आहे. आणि म्हणून सरकार इतके दिवस काय करत होतं, पाण्याच्या धरणातल्या पाण्याचं नियोजन सरकारने का केलं नाही, हा अध्यक्ष महोदय सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, माझी आपणाला विनंती आहे की सरकारला आपण आदेश द्या. सरकारना माझी विनंती आहे की पर्यावरण राखायचा देखील विचार सरकारने केला पाहिजे. पर्यावरणाकडे तर सरकारचं लक्ष नाही. एवढी झाडं तोडलेली आहेत. जरा विकास करायचा म्हटला की झाडं तोडायला सुरुवातच. आणि कसं आमच्या काळात एन्व्हायरमेंट डिपार्टमेंट परवानगी द्यायचं नाही, पण आता एन्व्हायरमेंट डिपार्टमेंटही घाबरायला लागले तुम्हाला. त्यामुळे सगळे एन्व्हायरमेंट डिपार्टमेंटले अधिकारी बाकी झाडं तोड वगैरे सर्रास आता अध्यक्ष महोदय आपण सगळ्या पर्यावरणाचा ऱ्हास केलेला आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय आणखीन एक शेवटची सूचना आहे की टँकर माफा हे सुरू झालं की टँकरची संख्या वाढेल. मग टँकर माफियाचं राज तयार होईल, त्यांचं एक मोठं नेक्सस तयार होईल आणि टँकरच्यावर राज्य सरकार हजारो कोटी खर्च करेल आणि लोकांना मात्र त्याचा काय फायदा होणार नाही. माझी शेवटची समस्या सांगतो आणि माझं भाषण पूर्ण करतो की पाण्याच्या समस्या आहेत, अपुरे प्रोजेक्ट राहिले आहेत सगळे. गुलाबराव पाटील सन्माननीय मंत्री महोदय इथं का नाहीत हे कळलं नाही. हे आमची हीच कॅबिनेटपेक्षा सभागृह महत्वाचं. कॅबिनेटला आपल्या विषय चर्चेला होतोय. मला मान्य आहे तुमचं म्हणणं. मग कॅबिनेटमध्ये पैसे मागायला गेले तर त्यांनी सभागृहात सांगावं की मागच्या महिन्यामध्ये 2 महिन्यापूर्वी मागचं अधिवेशन होतं तर इथे येऊन त्यांनी मला सांगितलं, जयंतराव केंद्र सरकारने 6,000 कोटी रुपये आपल्याला दिले, द्यायला पाहिजेत 18,000 कोटी रुपये. 6,000 कोटी ओके म्हटलं, आनंद आहे. 18,000 कोटी रुपयाची बिलं सरकारने दिलेली नाहीत पाणी पुरवठा योजनेच्या स्कीमची. 18,000 कोटी रुपयाच्या मध्ये किती बिलं दिली ह्या वर्षभरात? 1 एप्रिल नंतर थकलेल्या बिलापैकी किती बिलं त्यांनी दिली हा आकडा जाहीर करावा. हे झालेल्या कामाचे अध्यक्ष महोदय पैसे आहेत. पुढचे नवे आता जे काही इकडचे पाणी तिकडं न्यायची आता जी कामं सुचवली जातील विधानसभेच्या सदस्यांनी, त्यांच्यासाठी यांच्याकडे पैसे नाहीत. आशिष शेलारांनी जर एखादी मागणी केली की माझ्या मतदारसंघात अमकं पाईप करा, नो मनी. मंजूर तर कागदावर सगळंच होईल, पण आता कुणी पैसेच नाहीत सरकारकडे. सरकारकडे अध्यक्ष महोदय आता 93,000 कोटीच्या पुरवणी मागण्या मांडल्या. हे बजेट आधीच मायनस, अजून 93,000 कोटी रुपये. आपलं GSDP प्रमाणे आपलं सकल उत्पन्नाचे आपलं हे फिस्कल डिफिसिट जे आहे ते 3% वर जाऊ नये, 4.5% जातोय कालच्या बजेटचे ते पुरवणी आकडे बघितले तर. आणि म्हणून अध्यक्ष महोदय सरकारकडे पैसे नाहीत. उत्तरात बाकीच्या समस्यांवर काय आता बोलू नये. पैसे किती आहेत, यावर्षी बजेटला किती पैसे आहेत, मागच्या वर्षी त्यांनी किती बिलं दिली, यावर्षी किती बिलं देऊन नवीन कामं किती. आमचा इंटरेस्ट नवीन कामात आहे. नवीन कामं किती घेण्यासाठी त्यांच्याकडे निधी आहे. आणि थोडे जी कामं ज्या ठिकाणी सोर्स बदलायचा असतो दुसरीकडे समोर सोर्स दिसतो पण पैसे नाहीत. ही सगळी परिस्थिती उत्तराच्या भाषणात गुलाबराव पाटील साहेबांनी सांगावी आणि महाराष्ट्रातल्या जनतेला खरा दिलासा द्यावा. आणि म्हणून या ठिकाणी मुनगंटीवार सुधीर भाऊ हे चौघं मागे बसलेले आहेत. ते तुमच्यात काही इंटरेस्ट नाही ह्या विषयात तुम्ही मांडलेले. एवढा महत्त्वाचा विषय तुम्ही मांडला, पण हे लोढा साहेबांपासून आमच्या आशिष शेलारांपर्यंत कुणाचाही तुमच्या दुःखात काही इंटरेस्ट नाही आहे. त्यामुळे तुम्ही जो छातीवर महादेव लावलेला आहे तो महादेवच आता तारणकारी आहे. त्यामुळे ह्यांना जरा महादेवाचा तिसरा डोळा उघडून ह्या चौघांना दाखवा, म्हणजे आपलं काहीतरी पाणी पुरवठ्याचा प्रश्न सुटेल. आणि म्हणून हा चांगला प्रश्न आपण मांडला, याबद्दल आपले अभिनंदन करतो. आणि गुलाबराव पाटील खरं म्हणजे सभागृहात पाहिजे होते. अरे कॅबिनेट म्हणजे काय स्वर्ग आहे का काय? हे सरकार, विधानसभा महत्वाची आहे. विधानसभा फार महत्वाची आहे आणि विधानसभेत आपला प्रश्न असताना ऐकून घेणं हे फार महत्वाचं आहे. पण अध्यक्ष महोदय जाताना शेवटची सूचना करतो,
आशिष शेलारांचा माईक अजिबात चालू करू नका माझं बोलणं झाल्यानंतर. आता